तर मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 13 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णवला ऑफिसला जायचं असतं. अर्णव ऑफिससाठी रेडी होणार असतो. तो बाहेर येतो आणि कपाटातले कपडे काढायला जातो. ईश्वरीने कपाटातले आधीच कपडे काढून ठेवलेले असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, आज मला माझ्या नवऱ्याला याच कपड्यात बघायचे. अर्णव म्हणतो, हे चालणार नाही हा, मी तुझं अजिबात खपवून घेणार नाही. ईश्वरी म्हणते, हे असं तुम्हाला वाटतं, माझा पूर्ण विश्वास आहे. अर्णव म्हणतो, विश्वासाच्या गोष्टी तू करू नकोस. विश्वास वगैरे तुझ्या तोंडी शोभत नाही, बाजूला हो चल. अर्णव ईश्वरीला बाजूला ढकलतो. ईश्वरीच्या हाताला लागतं. अर्णव तिच्या हाताला फुंकर घालतो आणि काळजीने तिच्याकडे बघत असतो. ईश्वरी म्हणते, सर मला लागले, पण त्रास तुम्हाला होतोय ना? अर्णव म्हणतो, हो होऊ देत, किती त्रास झाला ना तरी या पनिशमेंटमधून तुझी मी सुटका करणारच नाही. तुला या लग्नातून कधीच मी मोकळं करणार नाही. ईश्वरी म्हणते, अर्णव सर नकोच आहे मला सुटका. शेवटच्या श्वासापर्यंत मला ही सजा मिळत राहिला पाहिजे. मला हवंय तुमच्यासोबतचं लग्न, मला हवंय तुमच्यासोबतचं नातं. ईश्वरी सारखं दाखवण्याचा प्रयत्न करते की तिचं अर्णववरती प्रेम आहे आणि ईश्वरी या लग्नामध्ये राहण्यासाठी खूप प्रयत्न करते असं दाखवते. आता ईश्वरीची आई सगळं सत्य कसं अर्णवसमोर आणतील ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी सगळ्यांना जेवायला वाढते. अर्णवजी सगळे वाट बघत असतात. आजी ईश्वरीला म्हणतात, ईश्वरी वा, तू छान स्वयंपाक बनवत्या, सुगरण आहेस तू. माझ्या नाच सुनेला येत आहे, पण माझ्या सुनेला येत नाही. आजी अविनाश वल्लरीला टोमणे मारत असतात आणि अर्णव खाली येतो. आजी म्हणतात, ईश्वरी सगळ्यांना असा जीव लावत राहा. ईश्वरी म्हणते, आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सगळ्यांना सुखात ठेवेन. अर्णव म्हणतो, काही लोक असतात ना मामा, खोटं बोलतात आणि खोटं वागतात, दुसऱ्यांना फसवतात. अविनाश विचारतो, अर्णव काय झालं काय, आणि हे असं का बोलतोयस तू? अर्णव म्हणतो, काही नाही, ते एक क्लायंटने फ्रॉड केला ना त्याबद्दल बोलत होतो. अविनाश म्हणतो, अर्णव हे बघ, ईश्वरीने किती छान खीर बनवली आहे, चल जेवायला घे. अरे तू जेवला नाही म्हणून ती पण जेवली नाही आहे, कळतंय का? अर्णवला आठवतं की ईश्वरी म्हणाली होती ती जेवणार नाही आहे. अर्णव ईश्वरीला शिक्षा देण्यासाठी मुद्दाम ताटावरून उठतो. सगळे म्हणतात, कुठे चाललायस तू? अर्णव म्हणतो, एक महत्त्वाचा फोन राहिलाय. अर्णव फोन करायला बाजूला निघून जातो. अर्णवला माहिती असतं की तो जेवला नाही तर ईश्वरी पण जेवणार नाही. तो मुद्दाम निघून जातो. सगळे जेवतात पण ईश्वरी उपाशीच असते. वल्लरी मनात म्हणते, ईश्वरीला मुद्दाम उपाशी ठेवण्यासाठी अर्णवने फोनचा बहाणा केलाय आणि निघून गेलाय. आता मग मज्जा येते, असंच पाहिजे या ईश्वरीला. ईश्वरीला शिक्षा देण्यासाठी अर्णव उपाशी राहिलाय, असंच व्हायला पाहिजे. ही ईश्वरी तडपून इथून निघून गेली पाहिजे. वल्लरीला खूप छान वाटत असतं. तर इथे आकाश नम्रताचं काम करण्यासाठी क्लाउड किचनवरती आलेला असतो. तो आपली ऑफिसची सगळी कामं बाजूला ठेवतो आणि नम्रताचा हिशोब बघत असतो, तिचं क्लाउड किचन सांभाळत असतो. नम्रता विचारते, सर तुम्ही तुमच्या ऑफिसची कामं सगळी बाजूला ठेवून माझ्यासाठी हे सगळं करताय का, कशासाठी? आकाश काहीच बोलत नाही. तो नम्रताकडे फक्त प्रेमाने बघत राहतो. नम्रता पण आकाशच्या प्रेमात पडत असते. तर थोड्या वेळाने सगळ्यांची जेवणं होतात. ईश्वरी आवरावर करत असते आणि राकेश इथे येतो. राकेश ईश्वरीला म्हणतो, बिचारी माझी इंदोरी जलेबी. तो तिकडची खीर खातो आणि म्हणतो, क्या बात है, अगं माझी इंदोरी जलेबी, एवढी छान खीर बनवलीस तू. पण तो अर्णव, अगं खीर न खाता निघून गेला ना तुला उपाशी ठेवण्यासाठी. माझ्या बायकोने मला सगळं सांगितलं. मी इथे नसलो ना तरी माझी बावळट बायको मला सगळे अपडेट देत राहते. अगं ईश्वरी, त्या अर्णवला तुझी काही कदर नाही आहे. मला जर खीर तू अशी दिलीस ना तर तुझ्या हातचा कडू पदार्थसुद्धा गोड लागेल. बिच्चारा तो चिंटोकला, त्याला काही कळतच नाही, वेडा आहे. अगं भूक नाही म्हणाला आणि निघून गेला, आणि तो जेवला नाही म्हणून तू त्या दुःखामध्ये उपाशी राहिलीस. असं उपाशी राहू नकोस गं माझी इंदोरी जलेबी. तू उपाशी राहिलीस ना तर चेहऱ्यावरचा ग्लो कमी होईल. हे बघ, मला काय वाटतंय, तू आहे ना ही खीर खा. का मी तुला भरवू? ये इथे, मी तुला भरवतो. ईश्वरी मागे होते आणि म्हणते, लांब व्हा माझ्यापासून. ईश्वरी इकडे तिकडे बघत असते, कोणी येतं ऐकायची वाट बघत असते. राकेश म्हणतो, काय बघतेस, कोणी येण्याची वाट बघतेस का? अगं कोणी येणार नाही आहे, तुझ्या हातची एवढी चविष्ट खीर खाऊन सगळे झोपलेत, आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी येणार नाही. घे चल खीर खा, मी भरवतो. ईश्वरी म्हणते, तुझ्या हातून मला काहीच नको आहे, आणि खीर सोड गे रे, तुला मी कानाखाली मारते, आणि अशी कानाखाली मारेन ना की यापुढे कुठलाही गोड पदार्थ गोड लागणार नाही. राकेश म्हणतो, अरे बापरे, चिडली का माझी इंदोरी जलेबी? पण इंदोरी जलेबी, मी तुला आधीच सांगितलं होतं,
तू चिडलीस की गोड दिसतेस म्हणून सारखं सारखं चिडतेस का माझ्यावर? आणि त्यात आज उपवास म्हणून अजून चिडचिड होत असेल ना? अगं ईश्वरी, तुला कसं कळत नाही? तो अर्णव जगाच्या नजरेत चांगला माणूस आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण आज तुला उपाशी ठेवलं ना त्याने. हे का सहन करतेस तू? मला एक संधी देऊन बघ, मी तुला कधीच उपाशी ठेवणार नाही. ईश्वरी म्हणते, गप्प बसून लांब हो माझ्यापासून. ईश्वरी जरा लांब जाते आणि आवरावर करते. राकेश म्हणतो, अगं असं नको करूस. मला माहिती आहे, सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या कानावर येत असतात. तो अर्णव आणि तू, तुमच्यामध्ये हल्ली सारखी भांडणं होत असतात. हो ना? सगळ्यांच्या नजरेतून सुटत असेल, पण माझ्या नजरेतून सुटत नाही. ईश्वरी म्हणते, लांब हो माझ्यापासून, नाहीतर आरडाओरडा करेन. राकेश म्हणतो, कर, आरडाओरडा करूनच दाखव. अगं ईश्वरी, तू किती आरडाओरडा केलास ना तर त्याचा काही फायदा होणार नाही आहे. इथे येतील सगळेजण, तू सगळ्यांना सगळं सांगशील आणि तुझी अंजली ताई, तिला मोठा धक्का बसेल. काही झालं तर तिला, म्हणून सांगतोय गप्प बस आता. आणि हो, अजून एक गोष्ट, अर्णवपेक्षा मी तुला जास्त सुखात ठेवू शकतो, म्हणून त्याचा नाच सोड आणि माझ्याकडे ये. मी तुझ्याशी कधीच भांडणार नाही. ईश्वरी म्हणते, ते माझ्याशी रोज जरी भांडले ना तरी चालेल, त्यांच्यासोबत मी सुखात राहीन. आणि हे राकेश, माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर तुला मी सोडणार नाही. राकेश म्हणतो, माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. ठरवलं ना तरी एका सेकंदात तू पळवून नेईन आणि जे हवंय ते मिळवेन सुद्धा. ईश्वरी राकेशच्या तोंडावरती पाणी मारते आणि त्याला म्हणते, तू असं काहीही करू शकणार नाही, कारण मी अजूनही अर्णवची बायको आहे, लक्षात ठेव. ईश्वरी ग्लास आपटते आणि तिथून निघून जाते. राकेश खूप चिडलेला असतो. तर इथे ईश्वरीची आई त्या बाईला फोन लावते, पत्रकाराच्या बायकोला फोन लावते आणि त्यांना विचारते, निलिमाताई, तुम्ही ते विचारलं का, चौकशी केली का त्या बातमीची? ती बाई म्हणते, अहो एवढी जुनी बातमी आहे, आता का तुम्हाला खोदून खोदून काढायची आहे, का उकरायची ती बातमी? ईश्वरीची आई म्हणते, अहो कसं आहे ना, तुम्हाला मुलगी आहे की नाही माहिती नाही, पण आपल्यामुळे आपल्या मुलीचं लग्न मोडत असेल तर किती चुकीचं आहे होय. आणि एका आईला किती घाण वाटत असेल, कसं वाटत असेल. आपल्यामुळे आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होतोय हे बघवलं नाही जाणार, म्हणून मी तुम्हाला मदत मागते, प्लीज मदत करा. निलिमा म्हणते, आपल्या मुलांच्या सुखापुढे आपल्याला दुसरं काही नको असतं. मी तुमची नक्कीच मदत करेन, मी बघते काही माहिती मिळते का. ईश्वरीची आई ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवते. तर इथे अर्णव काम करत बसलेला असतो. तो कॉफी घेत असतो आणि त्याला आठवतं की ईश्वरीने सकाळपासून काहीच खाल्लं नाही. ईश्वरी फळं घेऊन येते. ईश्वरी म्हणते, सर, अहो सकाळपासून किती काम करताय, त्या कामाची फळं म्हणून ही फळं तरी खाऊन घ्या. अर्णव काही खात नाही, काही बोलत नाही. ईश्वरी म्हणते, असं हट्ट करू नका हो. अहो एवढं काम केलं ना तर सेहत खराब होईल, तुमच्या पोटातले कावळे ओरडून ओरडून मरून जातील, डोळ्यासमोर अंधेरा येईल, मग चक्कर येईल, गरगर येईल तुम्हाला. ईश्वरी असं बोलत असते आणि तिला चक्कर येते. ईश्वरी खाली कोसळणार तेवढ्यात अर्णव तिला सावरतो. ईश्वरी म्हणते, सर, मला माहिती आहे तुमच्या मनात राग नाही आहे. अहो सगळं का करताय? आत्ता पण बघितलं ना, तुम्हाला माझी खूप काळजी वाटते. रागाचा मुखवटा गळून पडतोय. मला माहिती तुम्हाला तकलीफ होतीये. प्लीज विश्वास ठेवा. अहो आम्ही असं काहीच केलेलं नाही आहे. प्लीज असा राग वगैरे सोडून द्या. हे तुमच्या रागाची शिक्षा तुम्ही मला का देताय? असं करू नका, तुम्हाला पण शिक्षा मिळतीये. अर्णव ईश्वरीला लांब ढकलतो आणि म्हणतो, तू किती बोललीस ना तरी चूक ती चूकच आहे. खरं तर ना, चूक तुमची नाही आहे, चूक माझीच आहे. माझ्या आयुष्यामध्ये कुठली मुलगी येते मी बघितलंच नाही, हिस्ट्री चेक केली नाही. अर्णवची बडबड चालू असते आणि मागे ईश्वरी खाली कोसळते. अर्णव मागे वळून बघतो तर ईश्वरी खाली पडलेली असते. अर्णव घरातल्या सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देतो आणि बोलवून घेतो. घरातले सगळे तिथे येतात. आजी, अंजली, ईश्वरी, अर्णव यांना दोघांनाही ओरडतात आणि दोघांना म्हणतात, आता चला खाली, गुपचूप दोघांनी जेवायचे, अजिबात तुमचं ऐकणार नाहीये. अंजली म्हणते, अर्णव, तिला आधार देऊन खाली घेऊन ये. सगळे खाली जातात. आजी अर्णव, ईश्वरी यांना जवळ बसवतात आणि एका ताटात जेवायला सांगतात, एकमेकांना घास भरवायला सांगतात. दोघं एकमेकांना घास भरवत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.